खवळलेल्या समुद्रात जाऊ नको असं वारंवार सांगून सुद्धा मित्राने आमचं ऐकलं नाही आणि त्यानंतर त्यासोबत काही असं घडलं जे तुम्हाला या ब्लॉग मध्ये कळेलच। तर नमस्कार मंडळी, मी नगरचा विशाल काही दिवसांसाठी बनलोय कोकणाचा विशाल। रात्रभर कशेळीच्या बीचवर कॅम्पिंगचा थरारक अनुभव घेऊन सकाळची सुरुवात गरम गरम चहाने करायचं म्हटलं, त्यामुळे आजूबाजूचा कचरा गोळा करून चूल पेटवली। आता गरम गरम चहा मिळणार म्हटल्यावर माझ्या मित्राची एक्साइटमेंट एवढी वाढली होती की ती तुम्हाला त्याच्या बॉडी लँग्वेज वरून दिसतच असेल। या एक्साइटमेंट मध्ये चहा कपात ओतण्याऐवजी त्याने डायरेक्ट मित्राच्या हातावरती ओतला। आयुष्यात किती पण पैसे कमवा, पण असं सुख पाहिजे असेल तर थोडासा वेळ तर काढलाच पाहिजे। कारण असं म्हणतात की पैसे कमवता कमवता आयुष्य जगू नका, तर आयुष्य जगता जगता पैसे कमवा। त्यानंतर आमचा सगळा बोरी बिस्तरा आणि कचरा आवरून ऑफ रोडिंग करत आम्ही निघालो खाली असलेला कशेळी बीच पाहायचा तर आम्हाला बीच होता, पण तिथे एका दादाचं प्री वेडिंग शूट चाललं होतं। म्हटलं नको खाली जाऊन त्यांना डिस्टर्ब करायला, मग वरती बसूनच आम्ही पण आमच्या प्री वेडिंगचे स्वप्न रंगवू लागलो। लग्नात प्री वेडिंग पाहायला खूप भारी वाटतं, पण त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे आम्हाला इथे समजलं। त्यामुळे आम्ही आमचे स्वप्न रंगवायचे येथेच थांबवले। त्यानंतर त्या भावाचं शूट संपल्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि समोरचा नजारा पाहून तोंडातून एकच वाक्य निघालं, हबीबी कम टू कशेळी। काय त्या समुद्राच्या लाटांचा आवाज, काय त्या दगडांचं रौद्र रूप, किती सुंदर ती गुहा, पांढरा शुभ्र असा समुद्र किनारा आणि मित्रासोबत लावलेली शर्यत, समद एकदम ओके मध्ये। ज्या मित्राने ट्रिपचा प्लॅन केला होता नेमका तोच प्लॅन मधून बाहेर झाला, त्यामुळे त्याचं नाव काढून त्याला सल्यूट ठोकला। अख्खा महाराष्ट्र पालथा घातला, पण भावाला इथं आल्यावरती नख काढायला वेळ भेटला। माणूस किती पण मोठा होऊ द्या, पण समुद्र किनाऱ्यावरती आल्यावरती तो लहान बाळच बनतो। बघा या बाळाने किती मोठं माउंट एव्हरेस्ट तयार केलंय। त्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेत असताना या बीचवर अशी एक वनस्पती दिसली जिला काय म्हणतात अख्ख्या गुगल वरती कुठंच दिसलं नाही। तुम्हीच मला कमेंट करून सांगा की या वनस्पतीला नेमकं काय म्हणतात। आता पुढे काय घडलं हे पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, कारण या सिरीजचा चौथा पार्ट लवकरच येतोय।